गॅस लिकेजमुळे होणारे अपघात हे फार मोठे जीवित आणि वित्तहानी करतात. हे अपघात टाळण्यासाठी सावंतवाडीच्या यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अत्यंत प्रभावी असा प्रकल्प बनवला आहे. निरवडे इथं होत असलेल्या 53व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तो मांडण्यात आला आहे. सर्वच मान्यवरांनी या मॉडेलचं कौतुक केलंय. पाहूया नेमका हा प्रकल्प आहे तरी काय. This is the MQ2 sensor which detects the LPG. Means it is an inflammable gas detector. It can detect any inflammable gas, but we have mainly focused it on LPG. So we will install it in the house near the LPG cylinder. This will be near the LPG cylinder, and this fan will be at the down near a corner. So as you know that LPG is a heavier gas, so it will settle down. मग हा जो आहे तो व्हेंटिलेशन करणार. म्हणजे जर कोणी घरी नसला तरी पण हे व्हेंटिलेशनने घर वाचणार, फुटणार नाही. म्हणजे ऑटोमॅटिक सिस्टीमच आहे टाइप ऑफ. म्हणजे जरी कोण घरी असला तर बजर इकडे वाजत बसणार आणि इकडे हे एलईडी पेटणार. आम्ही इथे पॉवर सप्लाय म्हणून आम्ही लॅपटॉपचा वापरले, पण आम्ही ऑलरेडी आर्डिनो म्हणून असतो असा एक मॉडेल आहे. त्याला ऑलरेडी कनेक्टेड वायर्स आहेत, त्याच्यात कोड घालावा लागतो. हा कोड आम्ही ऑलरेडी घातलेला आहे. सो आपण कोणतेही आपल्या घरी जर असं बिनकामाचा असं एक अडॅप्टर असेल USB वाला, आपण तो वापरून पण लावू शकतो. म्हणजे तो सरळ एका सॉकेटमध्ये लावायचा. आम्ही आता टेम्पररी फक्त हे वापरलं कारण आमचं 12 व्होल्टचं आहे आणि ऍक्च्युली 5 व्होल्टच फक्त 5 व्होल्टचं हे सप्लाय, पण आम्हाला हे फॅन 12 व्होल्टचं आहे. ते चालण्यासाठी आम्ही हा वेगळा अडॅप्टर वापरतो. म्हणजे हा तुम्ही असंच फक्त बॉक्स उचलून तुम्ही फक्त केबलचं तुम्ही फक्त सोय करू शकता. हा फक्त तिकडे आपला जो सिलेंडर असतो, सिलेंडरचा जो रेग्युलेटर असतो वरचा, त्याला तुम्ही सरळ लावू शकता. तिकडून तुम्हाला इझिली सगळं सेन्सेशन भेटतं. डेमॉन्स्ट्रेशन आम्ही दाखवतो तुम्हाला एक. तुम्ही इथे बघू शकता, इथे फॅन सुरू आहे. म्हणजे आता इथे तुम्ही हात ठेवता तर हवा सगळी बाहेर. म्हणजे आता इथे आम्ही असं बसवलं कारण आम्हाला दाखवायला होतं, पण खरं तर आम्ही असं उभं बसवणार होतो. म्हणजे इथून हवा आली आणि इथून बाहेर गेली. म्हणजे त्याला आम्ही एक पाईप पण जोडणार फ्युचर मध्ये. म्हणजे तो पाईप डायरेक्ट घराच्या बाहेर जोडला जातो. इथून हवा ते एलपीजी डायरेक्ट घराच्या बाहेर. अपग्रेड मध्ये आम्ही GSM मॉड्यूल घालणार. त्यांनी डायरेक्ट मोबाईलवर हे SMS येणार. म्हणजे ते GSM मॉड्यूल डायरेक्ट फोनवर आम्हाला SMS येणार की असा गॅस डिटेक्ट झालेला आहे. मग आम्ही त्याच्यानंतर सोलोनॉइड वेल पण लावणार. त्यांनी गॅस डिटेक्ट झाल्याबरोबर तो कट ऑफ करणार, म्हणजे आणखी गॅस डिटेक्ट होणार नाही. आणि कट ऑफ इन द सेन्स म्हणजे रेग्युलेटरला जे तुम्हाला ऑन ऑफचं स्विच असतं त्याला, म्हणजे गॅस सुरू करायचा आपण बंद होतो, तो सोलर नसतो डायरेक्ट त्याला लागणार. एकदा सेन्स झाली त्याला, फॅन सुरू झाला की तो आपोआपच ते जो सोलोनाइड आहे तो स्विच बंद करणार. म्हणजे गॅस त्या सिलेंडर मधून बाहेर येणार नाही, तिकडेच थांबणार गॅस. आणि इलेक्ट्रिसिटी कट ऑफ सिस्टीम लागणार. जर इलेक्ट्रिसिटी मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये LPG आला मगच घर फुटतो ना. मग म्हणून आम्ही इलेक्ट्रिसिटी कट ऑफ करणार डायरेक्ट लाईव्ह वायरने. आणि इकडे हा कोड आहे. मग हा कोड इकडे इंटिजर रेड लाईट आहे आणि हे पिन आहे. म्हणजे आर्डिनोच्या 12 पिन वर इकडे लावलेले आहे. इकडे असं लावलेले आहेत. हे ग्रीन LED 11, बजर 10 असे पिन वर लावलेले आहेत. आणि एक सेन्सर थ्रेशोल्ड व्हॅल्यू, म्हणजे जर ह्या व्हॅल्यू पेक्षा जर जास्त डिटेक्ट झाला म्हणजे तो डेंजर असतो LPG वर. म्हणजे इकडे आम्ही ह्या एकदाच चालणार. आम्ही इकडे सेटअप केलं रेड LED, ग्रीन LED, बजर आणि हे फॅन रिले आउटपुट असणार. आणि स्मोक सेन्सर गॅस सेन्सर इनपुट. इकडे हे फॅन रिले हाय असणार स्टार्टिंग मध्ये. हे रिले मध्ये नॉर्मली ऑपोजिट असतं. नॉर्मली हाय म्हणजे ऑन असतं आणि लो म्हणजे ऑफ असतं. आणि इकडे वॉइड लूप म्हणजे परत रिपीट होत राहणार. आता आम्ही परमनंट सील केलेलं आहे. ह्याच्या आत सगळं असं सेटल केलेलं आहे. जी केबल आहे ना, हा एक आतमध्ये सेंटरला आहे. इथे एक ब्रेडबोर्ड बसवलेला आहे, त्याच्यावर सगळे वायर्स मी कनेक्ट केले. हे आमचं बर्नर आहे. हे आमचं गॅस सेन्सर त्या ऍपवर अवेलेबल नाही.
ऍक्च्युअल गॅस सेन्सर आमचा असं त्यानंतर हे फॅन. हा आमचा फॅन, पण तो फॅन ऍक्च्युली तो जो ऍप आहे त्याच्यावर वेगळं दाखवलं, त्यामुळे आमचा फॅन तसा जातोय. ऍक्च्युअल फॅन असं आम्ही घेणार, तो 5 तो व्होल्ट. 5 व्होल्ट. इकडे जर हे इफ झालं नाही, इफ मग एल्स मध्ये ग्रीन एलईडी पेटत राहणार आणि सगळं ऑफ असणार. आणि डिले म्हणजे हे म्हणजे 0.1 सेकंडचा डिले, कारण सेन्सर परत परत रीड करत असतं ना वेगवेगळे व्हॅल्यूज, म्हणून मिस रिडिंग भेटायला नको, म्हणून आम्ही डिले लावतो. हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.